श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धसी पुढील चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेशी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन. आपण न येथून चरण सोडोनी श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला. आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख. तो पातली शिवरात्र एक माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलासी राहिलासी पाहासी विनोद श्री पर्वताचा. नयन दाखवून पादुकेसी दृढ धरी गा वेगेसी. मनोवेगी घेऊन आले मनोवेगी घेऊन गेले. श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे रासी वेगे जावे दर्शनासी. क्षौर स्नान करून ये श्री गुरु ऐसा निरोप देता. शीघ्र केला स्नान करिता तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सकळीक ते पुसती तयासी. कवणे मार्गे आलासी आमुची बेटी का न घेसी. लपून येणे कोण धर्म विनवीत असे माता पित्यांशी. आम्ही निघालो दोन प्रहरशी एक घटिका लागली वाटेसी. आता आलो गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती. आम्हा सवेची आला लपत ऐसे बडीवारे बोलत. लब्ध प्रतिष्ठित सकळजन तो कोणा सवे न बोले. शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बेले. घेऊन गेले पूजेशी पूजा करीत लिंगस्थानी. देखता झाला श्री गुरु मुनी अतिविस्मय करून पूजा केली मनभावे समस्त लोक पूजा करीती. श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती. श्री गुरु राजा आपणाची शंकर श्री गुरु पुसती तयासी. एधवा रासी किंवा जासी तंतुक बिनवी स्वामी असी. एक नवल देखील आता समस्त लोक जाऊनी देवालया भितरी बैसून पूजा करीती. तुमचे चरणी लिंग न देखो तुम्हीच येथे. श्री गुरु म्हणती एक बघता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता. जे अगम्य त्रिभुवनी माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वत असे सांगेने काय पत्परेसे. श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी. विमर्शन राजा प्रियसे शिवर असे पराक्रमे समस्त शत्रू जिंकिले तेणे. आणि एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे. चंचल स्थळ स्त्रियारत आचरी तरी बरवा नसे. श्री शिवपूजा करी बहु असे पत्नी तयासी. एक असे सुलक्षण नाम कुमुद्दती सुशील सगुण पतिव्रता. मनी करी बहुत चिंता पुरुष आपला परद्वारता. ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमित एके दिवशी पुसे लागली आपले पुरुषाशी म्हणे प्राणेश्वरा परियसी. विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तरी कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियशी बर्वे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी. पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपान नगरी आपण श्वान योनी जन्म न जाण होतो तेथे काळक्रमण. शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया बक्षावया काही मिळून म्हणून आपण गेलो द्वारात. विनोदे पाहू म्हणत मग दे कोणी आले धावत. काष्टपाषाण घेऊन या आपण पोळीमध्ये पळत. द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत. मारू लागले पाषाणी याचा 3 वेळा पळालो. मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतर्गृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरून समस्त लोक शस्त्रे मारिले. मज एक ओढोनी टाकती सकळीक शिवालयाबाहेरी तेथे तेणे पुण्य झाले ज्ञान. एक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून. त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान. त्याचा स्वभाव सर्वभक्षण सर्व ठाई त्याची वासना. त्याची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियेशी सांगितले. पुनः प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारून म्हणून लागत असे चरणी कृपा करी का प्राणेश्वरा. एका ज्ञानसती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती. एके दिवशी अवधारी पडला होता मास गोळा. तो तुवा चोचीने धरला कवळा उडत होती आकाशमंडळा. ते दुरुनी देखील घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी. तू पळालीस ते अवसरी श्री पर्वतगिरीवरी. दुरुनी आली धावत प्राण होता कंठगत. श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची. येऊनी गेली मास कवळे तुझे देह पंचत्व पावले. प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी. राजा सांगे सतीशी पुढील जन्म सांगू तुझं. आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेना अवधारी. माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सृजय देशी. तेथील राजा पवित्रवंशी त्याची कन्या वशील. तिसरा जन्म आपणाशी राजा होईन सौराष्ट्र देशी. तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी वशील. चौथा जन्म आपणाशी राजा होईन गांधार देशी. तू उपजी मगधकुळेशी तई माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणाशी राजा होईन अवंत देशी. तू दाशार्हराज कुळी
जन्मसी माझी भार्या होशील तू, 6वा जन्म आपणासी अनंत नाम परियसी, यया ती कन्या तू होशी तई माझी प्राणेश्वरी, 7वा जन्म आपणासी राजा होईन पंड्या देशी, रूप लावण्य मज सरशी हे कवण संसारी, ज्ञानी सर्व गुण होईन सूर्यकांती असे वदन, जैसा रूपेत असे मदन, नाम माझे पद्मवर्ण, तू जन्मसी वैदर्भकुडी, रूपसौंदर्य आगडी, जैसी सुवर्णाची पुतळी, चंद्रासारिखे मुखकमळ, वसुमती असे नाव पावसी, तुझ वरीन स्वयंवरेसी, दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझ मज, देहावसान होता तुझ घेईन सांगता, दिव्य विमानी बैसोनी तत्वता, स्वर्गप्राप्ती जाऊ बळे, श्रीगुरु म्हणती तंतुकाशी, शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी, एक तो श्वान परियसी, सप्तजन्मी राजा झाला, ग्रामी असे कल्लेश्वर, गाणगा ग्रामी भीमातीर, पूजा करिगा निरंतर, मल्लिकार्जुन समान, तंतुका म्हणे स्वामी असी, स्वामी तू मज चाळविशी, पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुझ देखील, सर्व ठाई तुची एक झाला शशी व्यापक, कलेश्वर संगमनायक, एक एक सांगसी यामापुढे, एकूण श्रीगुरु हसती, हिरे पादुका धरी म्हणती, नयन त्याचे झाकिती, संगमा आलो तात्काळी, श्रीगुरु आले संगमासी, तंतुका सपाट होती मठासी, बोलवा या शिष्याशी आपण राहिले संगमात, श्रीगुरु आले संगमासी, मज पाठविले मठासी, बोलविले शिष्याशी, राहू पाती आजी संगमी, मग पुसती तयांशी तेही सांगितले भरवसी, आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे, श्रीशैल्य शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणोस्तु। श्री गुरुदेव दत्त।